यस आपण पाहिलं तर रोशन पवारसाठी सुवर्ण संधी असेल अगदीचा मात्र यस आपण पाहिलं तर तर आपण पाहिलं तर रोशनसाठी सुवर्ण संधी आली जर 50 पूर्ण झाली तर अनिल लेंडे यस पंकज लेंडे याच्याकडनं मात्र 5,000 रुपये डब्बल पात्र पारितोषिक दिलं जाईल. यस आपण पाहिलं तर आदिवासी रायगड केला जातोय. पाहिला आपण तर फायनलचा थरार आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर मात्र तेच थरार कव्हर रिजन मध्ये मारलेला पॉइंटच्या डोक्यावरून षटकार आपण पाहिला. प्रल्हाद वाघमारे काय मॅच विनिंग गोलंदाजी झाली गेल्या सामन्यामध्ये आणि अतिशय हताशपणे परास्त व्हावं लागलं प्रसन्न 11 कॉलेज फाटा या संघाला. पुन्हा एकदा लेग साईडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळेल फार काही मिळणार नाही, परंतु काय पारी खेळली होती. गेल्या सामन्याचा निश्चितच सामनावीराचं पारितोषिक राहिलंय ते आम्ही देऊ फायनल झाल्यावर, त्यामुळे निश्चितच त्यामध्ये वाद नसावा. आणि पाहिलं ना आपण तर इथे एक वाईड, त्यानंतर 2 चेंडू झाले, त्या 2 चेंडूवर धावा झाल्यात 8. आणि आपण पाहिलं ना तर मॅच विनिंग पारीपासून इथे आणि सन्मान दिला जातोय. खोलवट टप्प्याचा चेंडू, गती आहे या गोलंदाजाकडे. या गोलंदाजाने पूर्ण साखळी स्पर्धेमध्ये आणि आजच्या नॉकआउट खेळामध्ये ऑलराऊंड परफॉर्मन्स केलाय सोहेल धार पवार याने. काय कामगिरी राहिले त्याच्याकडून. आणि अजय भस्मा दोन्ही खेळाडूंनी अतिशय एका हाती संघाला इथपर्यंत पोहोचवलंय. या वेळेला आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव. सुरेख सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. बॅक टू बॅक चेंडू डॉट्स काढणे टी बॉलवर, म्हणजे निश्चितच पाहिलं ना आपण तर या वेळेला सन्मान दिला जातोय. त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फार काही मिळेल असं वाटत नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होताना दिसत नाही. प्रल्हाद बॅक टू स्ट्राईक आणि पुन्हा एकदा या 5 चेंडू नंतर धावफलकावर धावा झाल्यात बिनबाद 9. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता मित्रांनो, परंतु तदनंतर मात्र शांत ठेवलं गेलंय. दोन्ही फलंदाज अतिशय चाणाक्ष आहेत, परंतु दोघांनाही या वेळेला मात्र चेंडूनी कट घेतली नाही. आणि पंच मात्र तेवढे चाणाक्ष. संजय वाघमारे गेले कित्येक वर्ष पंचांची कामगिरी करतायत. खेळाडू म्हणून एक मोठा लौकिक त्यांचा चिचखांबला संघासाठी राहिलेला आहे. परंतु सध्या आपण जर पाहिलं ना तर बऱ्याच आदिवासी सामन्यांमध्ये नाईटच्या स्पर्धा असो, रजनी शृंखला असो, या खेळाडूला आणि अनंता पवार कांड्रोली या खेळाडूंना आपण नेहमीच पंचांच्या भूमिकेत पाहतो आणि काही निर्णय त्यांच्या मार्फत दिले जातात. खूपच सुरेख. या वेळेला मात्र सन्मान दिला जातोय. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलेपर्यंत मात्र व्यवस्थित, आणि हा इथे धोका होऊ शकला असता. पंचांचा षटक संपल्याचा इशारा. एका षटकानंतर धाव फलकावर धाबा 11. डीजे गार निसगात नानिवली गावात चेंडू फिरतोय हवेत चौके षटकारांचा पाऊस पडणार नानिवलीच्या मैदानावर इतिहास घडणार. दुसरं षटक सुनील मुकणे, माझा सर्वोत्कृष्ट आवडीचा डावखुरा ऑलराऊंडर खेळाडू टेनिस क्रिकेटमधील. सध्या रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा आपलं नशीब आजमावतोय. पाहूया
या वेळेला चेंडूला सहज फेकून दिलंय 4 धाब्यांसाठी. चेंडूमध्ये गती नव्हती, सहजपणे चेंडू पाहिला. खूपच शॉर्ट ऑफ द लेंथ होता. डीजे तेच तर रार डान्सिंग सॉन्ग. निश्चितच काय गाणं बनवलं गेलंय. तुम्हाला तालावर नाचण्याकरता हे गाणं पुरेसं आहे आणि तेवढंच मात्र इथे आपल्या गोलंदाजीच्या तालावर नाचवताना बघायचं असेल प्रेक्षकांना, कारण सुनील मुकणे स्थानिक. पुन्हा एकदा चेंडूला यावेळेला टॅप केलं जात आहे पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही. एक धाव मात्र मिळेल, फार काही मिळणार नाही. आणि निश्चितच मित्रांनो, उद्या जागतिक आदिवासी दिवस आहे. आपल्या सर्वांचा सन्मानाचा, आपल्या सर्वांच्या गौरवाचा दिवस आहे. आपण जिथे मिळेल, जिथे संधी मिळेल तिथे हा सण साजरा करायचा आहे आणि आपलं अस्तित्व, आपलं कर्तृत्व दाखवायचं. या वेळेला फटका फसलाय, स्वतःवरच नाराज झालाय. तब्बल 5 धावा ह्या वाचल्यात. पाहिलं ना आपण, तर या 5 धावा वाचल्यात. तशा अजय भस्मा सुद्धा जाणतायत हा खराब चेंडू होता, परंतु रोशन पवार यांना फार काही करता आलं नाही या चेंडूवर. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र काय सुरेख कामगिरी झाले, सुरेख कमबॅक केलाय आणि आपलं नाणं अजूनही खणखणीत आहे. आणि हा मोठा फटका चापट दिले. चेंडू जसा बॅटला लागलाय तसा मात्र चेंडू थांबत नाही. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. षटकार. डिझे धन्यवाद. पाहिलं ना तर एक उत्साहाची अनुभूती, एक उत्साहाचा संचार हे गाणं ऐकल्यानंतर. आणि इथे मात्र आता पुन्हा एकदा खराब चेंडू होता, फायदा उचलता आला नाही. शॉर्ट ऑफ द लेंथ चेंडू होता. जाणतोय प्रल्हाद पुन्हा एकदा. या चेंडूवर बऱ्याच धावा उचलता आल्या असत्या, बऱ्याच धावा मला वसूल करता आल्या असत्या, परंतु त्या धावा मिळत नाही. आणि इथे मात्र पुन्हा एकेरी धाव वाढून धावफलक जाऊन पोहोचलाय. 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा रोशन पवार मात्र स्वतःवर नाखुश दिसत आहेत. पाहिलं ना आपण तर पुन्हा एकदा त्यांना स्लोबर आर्म चेंडू टाकला गेलाय. समाप्ती चांगली केली. पाहिलं आपण ना तर टी बॉल क्रिकेटमध्ये 14-15 धावा एका ओव्हरमध्ये जाणे हे तसं चांगलं षटक मानलं जातं, परंतु गेल्या सामन्यात सुद्धा पाहिलं तर केवळ 2 षटकात 16च धावा होत्या निगडावाडी संघाच्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 3 षटकार 2 चौकार आले आणि तिथून रोशन पवार नावाचं वादळ जे घोंगावलं ते फायनल पर्यंतच निगडावाडी संघाला घेऊन थांबलं आहे. आणि ही फायनल ते जिंकून देण्याची खेळी अद्यापर्यंत करण्यामध्ये अपयशी ठरतायत. पाहूया. पाहिलं तर अद्यापर्यंत त्यांच्या बॅटमधून एकही मोठा फटका आला नाही. हे फारसं होत नाही रोशन पवारकडून. 6 चेंडू म्हणजे 1 ओव्हर तो खेळलाय. 1 ओव्हर खेळून अवघ्या 4च धावा त्याच्या खात्यामध्ये आल्यात. 2 चेंडू गेले डॉट. त्या मानाने जर आपण पाहिलं तर चांगल्या स्ट्राईक रेटने प्रल्हाद खेळतोय. त्यामुळे रोशननी जर आपल्या चेंडूला बॅट लागत नसेल ना, आपल्या बॅटला चेंडू लागत नसेल, तर निश्चितच ती जबाबदारी पाहिलं तर प्रल्हादवर सोपवण्याची गरज आहे. तिसरं षटक अजय. हा चेंडू खूप बाहेर. या चेंडूला मात्र यस आणि आक्षेप आलाय. गोलंदाजीवर आक्षेप आलाय. बऱ्याच कालावधीनंतर फायनल मध्ये हा आक्षेप आलाय. बॉल चेकआउट होणार, बॉल चेक होईल. आणि हा मात्र षटकार. अध्यक्ष
पहिल्या चेंडूमध्ये 7 धाबा आल्यात. रोशन नावाचं वादळ इथे घोंगावणार का पाहूया. आक्षेप आल्यानंतर गती थोडीशी कमी झाली गोलंदाजाची आणि आपण पाहिलं ना तर अजयनी चांगली गोलंदाजी केली अद्यापपर्यंत. या वेळेला मात्र या षटकारांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 32च्या घरामध्ये. हा पुन्हा एकदा जातोय दुसरा षटकार. येस दुसरी वॉर्निंग आले गोलंदाजाला. चेंडू जेव्हा टर्न करतायत गोलंदाज, चेंडू जेव्हा टर्न करत असताना, कारण स्वतः गोलंदाज राहिलेले आहेत विष्णू खैर साहेब, त्यांनी ही फेअर डिलिव्हरी घोषित केले, परंतु अजूनही 4 चेंडू हे होणार आहेत चेकआउट. आपण शांत राहा सर्वांनी. आणि हा बॅक टू बॅक तिसरा षटकार. ने फेअर डिलिव्हरी. आणि आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. यस रोशन समजू शकतो, परंतु बॉल जेव्हा कट करत आहेत तेव्हा त्याचा जो राऊंड आर्म आहे तो राऊंड आर्म चेक होतो इथे. आपण त्यामुळे जास्त नाही, ठीक आहे तिथे चेकआउट होतोय. तुम्ही चांगली फलंदाजी करताय अद्यापपर्यंत, त्यामुळे तुम्ही जी फलंदाजी चालू केली ती फलंदाजी चालू ठेवा. सुरेख फलंदाजी होते. आपली रिदम घालवू नका, कारण अशा गोलंदाजीवर सुद्धा तुम्ही बॅक टू बॅक 3 षटकार मारलेत. इथे चेकआउट होतोय, तो चेकआउट करताना ते देतील. प्रत्येक चेंडू चेक होणार आहे, प्रत्येक चेंडू. त्यामुळे आपण 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. निश्चितच गुडघा टेकून फटका मारलाय, त्यामुळे पंच सांगतायत की हा चेंडू डीप होत होता, त्यामुळे आपल्याला हा चेंडू निश्चितच नो बॉल घोषित केला जाणार नाही, कारण रोशननी सुद्धा अपील केलं असतं. त्यामुळे तो स्वतः जाणतोय. 4 चेंडू बॅक टू बॅक चौथा षटकार. अजय वाघमारे यांच्या गोलंदाजीचा समाचार खरपूस घेतलाय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटचा चेंडू असेल शिल्लक. शेवटचा चेंडू असेल शिल्लक. 25-26 धाबा अद्यापपर्यंत या गोलंदाजाला चोपल्या गेल्या, त्यामुळे निश्चितच
आणि इथे मात्र षटक संपलंय. 3 षटकानंतर धावफलकावर धाबा झाल्यात एकंदरीत 51 धाबा. काय फलंदाजी झाले. 6 चेंडू 4 धावेंवर खेळत होता. तदनंतर ऍक्सिलेटर वाढवलंय आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू येतोय चौकार. पुन्हा एकदा या वेळेला त्याच दिशेला चेंडू. चेंडू थांबणार नाही. काय फलंदाजी चालू आहे. काय फलंदाजी चालू आहे. केवळ चौकार आणि षटकार येत आहेत. प्रेक्षक मात्र खुश. या फलंदाजीसाठी प्रेक्षक मात्र खुश. तोच चेंडू पाहिजे कारण ते जाणतायत आला थरा पहिल्या 6 चेंडू आपण पाहिले ना तर सेट होण्यासाठी घेतले होते. हा फटका फसलाय परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करणार का रोशन. त्यांनी खरं म्हणजे अगोदरच आणि फेकी चुकीच्या एंडकडे. चौथी धाव येणार का. परंतु चौथी धाव येईल असं वाटत नाही आणि चौथी धाव बाद. चौथ्या धावसाठी धावत झालेत प्रल्हाद. चला नवीन फलंदाज. आहे का क्षेत्ररक्षक. हिरवा साहेब क्षेत्ररक्षक करण. निबी रोहा. विजय आहे का. नाही फलंदाज विजय गेलाय. क्षेत्ररक्षक कोण आहे. करण. काय झेल टिपलाय.
आणि जबरदस्त फटका. अजय भस्मा स्वतः जाणतायत की काय सुपर शॉट मारलाय. आणि इथे मात्र 4 चेंडून 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 74 धावा झाल्या धाव फलकावर. 75 धावांची गरज. चहा आलेला आहे. आपण स्वाद घेऊ शकता. लेमन टी, ग्रीन टी, साधी टी, सर्व प्रकारची टी. यस, या स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेत सन्माननीय वैशालीताई विष्णू खैर, रायगड जिल्हा परिषद विद्यमान सदस्या. त्यांच्या समवेत श्री विष्णू खैर साहेब, माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वावरले, आणि आमचे काकाश्री श्री दामू खैर, माजी सभापती समाज कल्याण रायगड जिल्हा परिषद, यांचे सुपुत्र. आणि निश्चितच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये खूप जबरदस्त. यानंतर आणि निश्चितच त्यांनी जाणलं होतं ही स्पर्धा कोणत्याही मोठ्या पाठबळाशिवाय उभी नाही. त्यामुळे निश्चितच या स्पर्धेसाठी स्वतः विष्णू खैर साहेबांकडून तब्बल 10,000 रुपयाचा मदत निधी म्हणून त्यांनी दिलेले आहे आपल्या खेळाडूंसाठी आणि आपल्या मित्रांच्या आयोजक मित्रांसाठी. ओव्हर टू यू प्रवीण. थँक्यू सो मच. पहिलाच बॉल. येस, थँक्यू सो मच डी एन पवार साहेब. अगदी या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर मला संधी दिली, त्यामध्ये जर पाहिलं तर आज आजच्या दिवसामध्ये आपली साथ देखील मला लाभली. या त्यानंतर आमचे साथी समालोचक गणेशदा वाघमारे यांचा आवाज देखील ऐकायला आम्हाला, त्यांची साथ देखील आजच्या दिवसामध्ये मला लाभली गेली. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक अधिक अधिक स्वागत करतो. खूप खूप आभार मानतो. इथनं पहा दुसऱ्या बॉलवरती डाऊन दी ग्राउंड फटका. अगदी पाहता आपण इथे ओव्हरथ्रो झालाय, परंतु सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश मिळालं अजय भस्माला. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं, 2 धावेनं अकाउंट ओपन केलं. ते म्हणजेच यश लोक स्पोर्ट्स गराडा टीमचं अजय भस्मा. आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं अगदी पाहिलं तर अंतिम फाईट ARPL सीझन 1 अगदी या सीझनचा अंतिम सामना आपल्या समोर. इथनं मात्र आपल्याला पाहायला मिळतो 4 षटकांमध्ये बनवायच्या टोटली 75 धावा. लॉफ्ट केला बॉलला, ताकदीचा वापर केला, बनगटी ताकद आणि बॉल सीमा रेषा पार. येतो माटी हिट, मोठा ब्लास्ट, 6 धावा. सो मच.
यावली पहा माथेरान एक्सप्रेस अजय भस्माची पॉवर बॉलला फेकून दिलाय क्रॉस बॅटनं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं येतोय षटकार. इथे पहा काय गेले लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ज्या फलंदाजावरती बक्षिसांची आतिषबाजी केली जात होती त्या फलंदाजाला ट्रॅप केलं आणि पहा फलंदाज माथेरान एक्सप्रेस फायनल मॅच मध्ये अजय भस्मा थोडासा निराश. बॅक टू द डगआउट. मला कारण की बॅटचा स्विंग झाला नाही या बॅटचं जे काही टायमिंग होतं ते चुकलं गेलं आणि तिथनं आपण जर पाहिलं तर अजय भस्माला ट्रॅप केला आणि तिथे प्रेक्षकांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. एका बाजूला निगडावाडी ग्रामस्थ पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूला श्लोक स्पोर्ट गराडा संघ अर्थातच सचिन दादा ठाकरे यांचा पूर्णपणे मित्र परिवार ह्या मॅचला एन्जॉय करतो. आणि जव्या मैदानाच्या आतमध्ये विकेट नंतर 1 डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये सुनील मुकणे इंटर झाले गेलेत 1 डाऊन साठी. गोलंदाज यार बॉलिंग ट्रॅक वरती ज्या गोलंदाजाचा विचार केला तर विजय कातकरी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. इथे पहा खोलाट टाकला होता बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आणि पहिलं षटक समाप्त झालं डॉट बॉलनं. आणि या ठिकाणी या पहिल्या षटक समाप्तीनंतर संघाची टोटल धावत संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 धावा धावपटला वरती. आता विजयासाठी अंतिम मॅच मध्ये गरज असेल येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी गरज 61 धाव्यांची 61 रन्स टू विन. या ठिकाणी आपण पाहू शकाल टीम श्लोक स्पोर्ट्स गराडा संघ डीजे. इथले 2 धावा सहजरित्या सुखरूपरित्या क्रॉस झाल्यात आणि या 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचला टोटली या ठिकाणी 17 अंकावरती. पहा अगदी चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्या पुढे चालली आहे. परंतु ज्यावेळी फिल्डिंग डिपार्टमेंट अर्थातच ज्यावेळी गराडा संघ फिल्डिंग करतो त्यावेळी चुका झाल्या होत्या ज्या अजयला देखील आवडल्या नव्हत्या. पहा नो बॉल आणि फ्री हिट देखील पंचांनी दर्शवली. यस नो बॉल आणि त्यानंतर फ्री हिट गोलंदाज रोशनला दंडित केलं. इथे पहा फ्रेडचा बॉल त्या बॉलचा समाचार घेता आला नाही आणि बॉल विकेट किपरच्या दर्शनामध्ये जाऊन पडेल. पाहता आपण डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टोटली चेंडू समाप्त झाले तर ओव्हरच्या आतापर्यंत एक सिंगल पहिला बॉल अगदी समाप्त झाला. पहिला बॉल न होता त्यानंतर पहा डेफिनेटली अगदी निराश असेल कारण की बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. सोहेलला ज्या फटक्यांची जाण ते फटके बॅटच्या रनांमध्ये येत नाही आणि पाहता इथनं मात्र जर विचार केला तर मोठ्या फटक्यांची तलाश त्याच्या बॅटमध्ये केली जाते. गोलंदाज यार यावेळी पहा पॅड वरती बॉडीवरती पूर्णपणे चेंडू आदळला गेलाय. सिंगल मिळाली दुसरीचा कॉल तिथे एकच सिंगल आली पहा आणि एका
त्या मदतीनं अगदी संघाची टोटल धावत संख्या आपण पाहू शकाल पुढे साली 18 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. तर स्कोरचा विचार केला तर तब्बल 75 धावांचं लक्ष या ठिकाणी सेट केलं गेलं मित्रांनो. अंतिम मॅचमध्ये हाय स्कोरिंग मॅच होईल असं वाटलं नव्हतं, परंतु इथे अगदी हाय व्होल्टेज सिच्युएशन असू शकते. शेवटच्या ओव्हरचा अगदी या ठिकाणी पूर्णपणे वाट पाहिली जाईल का तिथे धावा किती असतील हे देखील महत्त्वाचं. हा चेंडू अगदी ऑफस्टिकच्या बाहेर चालला. पंच आमचे संजय वाघमारे सरांचा येतो. हा चेंडू स्वेर घोषित केला जाईल आणि एका धावेच्या मदतीने पहा संघ थोडासा पुढे जाईल आणि एका धावेच्या मदतीने टोटल 19 धावा धावपटलावरती कंप्लीट झाल्या गेल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती 4 ओव्हरची मॅच एक चांगली संकल्पना आयोजक त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे पहा सुनील मोगने थोडासा मिसअंडरस्टँडिंग मिस मॅच ज्याला म्हटलं जातं ना ते आपल्याला अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं की बॅटच्या रनरमध्ये ज्यावेळी फटका येतो सुनील मुकनेच्या त्याला आसमान दाखवलं जातं, परंतु इथे आपण जर पाहिलं तर बॅट बॉलचा संपर्क नाही आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला जातोय. अगदी चांगली गोलंदाजी. पहिला नो चेंडू आला, त्याच्यानंतर अगदी कमबॅकिंग गोलंदाजी राहिली रोशन पवारकडनं, परंतु अजून एक बॉल वाईट फेकला जातोय. पहा इथे वाईट आणि नो बॉलची खैरात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मध्ये. येस, अजून एक धाव इथे जोडली जाईल अकाउंटमध्ये आणि टोटल 20 धावा आता धावपटलावरती कंप्लीट झाल्या गेल्या. पहा 75 धाव्यांचा आकडा गाठायचा होता, म्हणजे अजूनही 55 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. आपण पाहू शकाल गराडा टीमला बॅटची एज आउटसाइड एज आणि विकेटचं पतन. फलंदाज सुनील मुकने मैदानाच्या बाहेर. अजून एक करार झटका गराडा टीमला. नारायण यस पराडे टीमचा एक हार्ड हिटर फलंदाज. पराडे गावचा सुपुत्र, बऱ्याच वर्ष क्रिकेटमध्ये अनुभव घेतल्यानंतर आज मैदानाच्या आतमध्ये अक्रॉस बॅटने खेळायचा होता. अगदी पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चालला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बाला उचलला जाईल आणि इथे पकडला गेला आणि पाहता आपण फलंदाज बाद होईल नारायण. यस, नारायणला पकडलं जाईल ट्रॅप मध्ये. चेक केलं जाईल. अगदी पाहिलं तर ऑर्गनायझर कमिटीकडनं ऑन स्क्रीनवरती KTC कर्जत टेनिस cricket.in माध्यमातून अजूनपर्यंत चुका झालेल्या नाही आहेत आणि आजही होणार नाही आहे, कुणावरती अन्याय होणार नाही आहे यामध्ये शंका नाही आहे. ऑन स्क्रीनवरती चेक केलं जाईल मित्रांनो. थोडंसं अगदी कॉपरेट करायचं या मॅचला. यस, फलंदाज नारायण तिथे बाद असेल. नारायण बाद असेल. अगदी पाहिलं तर थर्ड अंपायरकडनं आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे. अचूक डिसिजन आणि त्यानंतर पहा मित्रांनो फिल्डिंग डिपार्टमेंट स्क्वेअर लेग अंपायरनं टीबी अंपायरला रेफर केलं. त्याच्यानंतर जो डिसिजन आला तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेला. त्यामुळे इथनं पहा फलंदाज नारायण इथनं बाद असेल. आणि पहा एका धावेनंतर जर विचार केला तर संघाची टोटल धावत संख्या आता जाऊन पोहोचेल 21 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या आणि विजयासाठी अजून गरज आहे 54 धावेंची. अजूनही 54 धावेंची गरज आहे. पहा यस, 5 धाव्या मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहता अगदी अजूनही मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि क्षमता आहे फलंदाज सोहेल धार पवार मध्ये आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मोठे ब्लास्ट त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतील का, अजूनही उत्सुकता आहे मित्रांनो. सामना कोणीही जिंको, आपण मैदानाच्या आतमध्ये शेवटचा क्षण संपेपर्यंत कोणीही जाऊ नका, कारण की इथे जर पाहिलं तर ARPL सीझन 1 आहे आणि या स्पर्धेला गालबोट लागणार नाही. अगदी प्रेक्षक मायबाप वर्ग आपण थोडीशी काळजी घ्यायची आहे. जवा मैदानाच्या आतमध्ये इथं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती
निश्चितच प्रियेश वाघमारे. यस, प्रियेश वाघमारे बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो, अंधार पडला. त्यानंतर आपल्याला बक्षीस वितरण देखील या ठिकाणी पार पाडायचं आहे. त्यामुळे फिल्डिंग डिपार्टमेंट आपल्याला विनंती करतो, आपण थोडंसं कॉपरेट करून थोडीशी स्पीडअप घ्यायची पहा मॅचमध्ये. यस, गेम ऑन. गेम स्टार्ट. गोलंदाज प्रवीण प्रियेश बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. या पहिली पहा, हा चेंडू लाऊडल्या अपील वाईटचं केलं जातं, परंतु इथे मात्र वन बाउन्स. जस पहा इथनं निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तिसरं षटक चालू झालं, पहिला बॉल डॉट आला. म्हणजे इथे प्रेशर वाढत जाईल, प्रेशर वाढत जाईल, यामध्ये शंका नाहीये दोन्ही संघांवरती. इथे पहा, खोला टाकला, पकडला गेला मिडल स्टंप वरती, आणि ज्या विकेटची तलाश होती पूर्णपणे मैदान शांत झालं. आणि फलंदाज इथनं सोहेल धार पवार याचं विकेट मैदानाच्या बाहेर निघेल. मोठा मासा गळाला लागलाय आणि फलंदाज सोहेलचं विकेट. ज्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर डी.एन. पवार सर म्हटले की या सॉन्ग मध्ये जो काही उत्साह आहे तो या ठिकाणी प्रेक्षक वर्गाचा अगदी आपण जर पाहिलं तर अगदी वाढत जातो. परंतु पहा, जिथे सोहेल धार पवारचा विकेट पडला पूर्णपणे मैदानावरनं गाड्या बाहेर चालल्या. मित्रांनो पहा, ही अगदी फटकेबाजीची जाण आहे प्रेक्षक वर्गामध्ये सोहेल धार पवारची. परंतु या बल पहा, आडवा पाटणं खेचला गेला. अगदी आपण पाहिलं तर स्क्वेअर, डीप स्क्वेअर मध्ये बॉल चालला. तिथे आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल चालला आणि तिथनं या बॉलवरती 2 धाबा आल्या. या 2 धाब्याच्या मदतीने पहा, संघाची टोटल पुढे जाईल. तब्बल धाबा संख्या धापटला वरती लागली गेली, ती म्हणजे 23 धाबा धापटला वरती लागल्या गेल्या. आता समीकरण अजूनही जर विचार केला तर विजयासाठी गरज आहे 52 धाब्यांची. पहा 52, 52 धाब्यांची अजून गरज आहे. यश श्लोक स्पोर्ट गराडा टीमला. गोलंदाज यावेळी पहा, हा बॉल देखील सटिक लेंथ विकेट किपरच्या दस्तानामध्ये आणि डॉट बॉलची समाप्ती. पहा सामना चालू ठेवायचा आहे, कारण की केटीसीच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा चालू आहे. मित्रांनो, आपण खेळाडू वर्ग, आपण कोणीही मैदान सोडायचं नाही. फिल्डिंग डिपार्टमेंटला विनंती करतोय. आणि तर पहा, तिथनं आता तुम्हाला देखील सूचित केलं जाईल, कारण की टाइम कमी आहे आपल्याकडे. हिट आणि डगआउट सोडायचं नाही प्लीज. यस श्लोक स्पोर्ट्स गराडा टीम, आपण गोलंदाज यार यावेळी पहा, खोलात टाकलाय. अजय ऑन स्ट्राईकला होता, एक सिंगल मिळाली. आणि आपण जर पाहिलं तर सर्व प्रेक्षकांना, संघ मालक आणि सन्मान्य प्रेक्षक मायबाप, खेळाडूंना सर्वांना विनंती असेल, यश स्पोर्ट्स येस, थँक्यू सो मच. पहा थोडंसं कॉपरेट करा मित्रांनो. अगदी यावेळी पहा, बॉल हवेमध्ये आणि सीमा रेषा पार. पंचांना हा षटकार इथनं घोषित केला आणि डेफिनेटली पाहता या 7 धाब्याच्या मदतीनं षटक क्रमांक पंच रोहित वाघे. पहिलाच बॉल इथनं पहा, वाईट फेकला जातो आणि वाईटच्या मदतीने धावसंख्या पुढे झाली. टोटल 31 धावा धावपटला वरती लागल्यात.
75 धाब्यांची गरज आहे आणि अजूनही पहा 6 बॉल 44 धाब्यांची गरज. 6 चेंडू आणि 44. रोहित गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळी पहा हा चेंडू देखील विकेट किपरनं सोडला गेला आणि इथे पहा फलंदाज बाद. यस, फलंदाज बाद. अजयच्या पारीचा अंत. अजय वाघमारे बॅक टू द डगआउट. अजून एक करारा झटका गराडा टीमला. फलंदाज बाद. नेतृत्व भारी धावपटलावरती लागल्या गेल्यात. इथे पहा बॅटम बॉलचा संपर्क नाहीये. आज सामन्यामध्ये अगदी पाहिलं तर चुरस निर्माण झाली गेली नाहीये. कारण की पहा इथनं निगडावाडी टीमनं काय फलंदाजी केली. तब्बल 74 धाबा कुठल्या 75चं लक्ष सेट केलं गेलं. आणि त्यानंतर जर विचार केला मित्रांनो तर गोलंदाजी करत असताना काय गोलंदाजी केली आहे जबरदस्त. यावेळी पहा क्षेत्ररक्षक आहे टीपमध्ये आणि परंतु जर पाहिलं तर मिसअंडरस्टँडिंग बॉल सुटला गेला आणि सीमा रेषा पलीकडे येतोय चौकार. 4 धाबा आणि 4 धावेने समीकरण पुढे चालेल. टोटल 36 धाबा धापटलावरती लागल्या गेल्या. आता बॉल अजूनही शिल्लक असेल 3. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असेल. पहा 3 बॉलमध्ये धाब्यांची गरज आहे. 39 धाब्यांची गरज आहे. अजून सामना बराच दूर आहे मित्रांनो. यावेळी पहा फटका हवेमध्ये चालला. मिसअंडरस्टँडिंग आणि झेल पकडला गेला क्षेत्ररक्षकानं. फलंदाज दिलीप सांबरीच्या पारीचा अंत. मच यस इथे पहा मॅच मध्ये रोमांच वाढला नाही. अगदी एकतर्फा सामना झाल्यासारखं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि डेफिनेटली जर विचार केला तर रोहितनं चांगलं षटक फेकला. तिथे आपण पाहिलं तर निश्चितच एकविरा रायडर्स निगडावाडी संघानं काय लाजवाब केली या स्पर्धेमध्ये. आणि यावेळी पहा चेंडू हवेमध्ये चाललाय. यस, सीमा पार सामना जिंकला. या स्पर्धेतील ARPL सीझन 1 चॅम्पियन एकविरा रायडर्स.